ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी अचानक मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली। या पाहणीदरम्यान रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या। त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले। गेल्या आठवड्यात गावभेट दौऱ्यादरम्यान हजापूर येथील ग्रामस्थ सिद्धेश्वर बुचकुले यांनी त्यांच्या नातेवाईक महिलेला बाळंतपणासाठी दाखल केल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून अरेरावाची वागणूक, उपचारातील निष्काळजीपणा आणि रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयास भेट दिली। पाहणी दरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य सेवेतील अनेक त्रुटी खासदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्या। प्रसूत महिलांना दिला जाणारा आहार गेल्या 1.5 महिन्यापासून बंद असल्याचे समोर आले। संबंधित ठेकेदाराची बिले प्रलंबित असल्याने रुग्णांना जेवण पुरवठा होत नसल्याची बाब उघड झाली। तसेच आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्रीचा अभाव, कर्मचाऱ्याची अपुरी संख्या आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणा स्पष्टपणे दिसून आल्याचं यावेळी नमूद झालं। तरी त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे। नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिला आणि तिथे जेंट्सना ॲडमिट करतात। एक वेगळी सेपरेट रूम आहे जे तुमची ऑफ्थॅल्मॉलॉजीची, ती रिकामीच आहे। तिथे न ठेवता जेंट्सच्या रूममध्ये ॲडमिट करतायत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे साताऱ्याचा टेंडर जेवणाचा, त्याला बिल नसल्या भरल्यामुळे 1 महिना झाले ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट्सना जेवणच मिळत नाही आहे। आणि तिसरी गोष्ट, तुमचं CBC पॅथॉलॉजी टेस्टसाठी जे डायनोड लागतात, ती डायनोड मशीन गेले 1 वर्ष इकडे नाहीये, मशीन आहे आणि त्या डायनोड नाहीये त्याच्यामध्ये, आणि म्हणून CBC इथे होत नाहीये, CBC आउटसोर्स करावं लागतंय। आणि चौथी गोष्ट, 34 स्टाफची मंजुरी आहे, पण आता सध्या फक्त 25 लोक कामावर आहेत। ते पण आहेत का नाही अजून मला त्याच्यात पटलं नाहीये। आणि ज्या जानकर मॅडम आहेत त्यांचे इथे दुर्लक्ष होत आहे। मी तुम्हाला सविस्तर पत्र पाठवते मॅडम, 1 आठवड्यात याची पूर्तता आपण करावी। मी परत या ठिकाणी येऊन बघणार आहे। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।